नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आपण दर महिन्याला जे कामं करत असतो त्यातील एक खूप महत्त्वाचं काम आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, परंतु तरी देखील आपल्याकडनं ते अनावधानानं राहून जातं आणि ते राहिल्यामुळे आपल्याला प्रोत्साहन भत्ता हा मिळत नाही। म्हणून ताईंनो, काळजी करून कृपा करून हे काम लगेच करून घ्या आणि शक्यतो जर तुम्ही सुरुवातीला केलं तर खूप चांगलं। त्याच्यासाठी मी आजचा व्हिडिओ करत आहे। आपल्या खूप साऱ्या ताईंना म्हणजे आता हे काम जरी जमत असले तरी माझ्या काही नवीन भगिनींची मागणी आहे, म्हणून हा विषय मी रिपीट घेते आणि आपल्याला राहून जातो। बरेच जण म्हणतात की ताई मी सगळं काम करते तरी माझा प्रोत्साहन भत्ता येत नाही। तर ताईंनो, हे छोटे छोटे गोष्टी आहेत की त्या आपल्या पूर्ण जर नसतील तर त्याच्यामुळे देखील प्रोत्साहन भत्ता आपल्याला येत नाही। बघा, आता स्टॉक आहे, दुसरं तुमचं कार्यक्रम आहे, तर याच्यामध्ये देखील तुम्हाला पूर्ण करायचं। तर आज आपण बघणार आहोत स्टॉक। आता स्टॉकमध्ये आहे गरम ताजा आहार, म्हणजे आपल्याला 3 ते 6चा आहार भरायचा असतो आणि त्याच्या पहिले आपल्याला THR जो येतो आपल्याला गरोदर माता, स्तनदा माता आणि लहान 6 महिने ते 3 वर्ष मुलांचा, आणि जर आपल्याला कुपोषित असतील त्याच्यातील तर त्यांचा तो आपल्याला भरायचा असतो। तर तो जर तुम्ही भरला नाही, दोघेही जर तुम्ही भरले नाहीत तर मग आपल्याला जो प्रोत्साहन भत्ता आहे तो आपला जाणार। तर बघा, आता याच्यात पण आपण नेमकी काय चूक करतो आता सगळंच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते। जास्त मोठा व्हिडिओ होणार नाही, पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये काही अडचण राहणार नाही। तर बघा, आपल्याला स्टॉक रजिस्टर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा, स्टॉकवर क्लिक केल्यानंतर आपलं सुरुवातीला जसं म्हटल्याप्रमाणे मी की आधी आपलं THRचं हे जे ऑप्शन आहे ते आपलं ओपन होतं। आता सध्या THR हा आलेला नाही। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की THR हा जुलै महिन्याचा अजून आलेला नाही, जुलै आणि ऑगस्टचा जो अजून यायचा बाकी, त्याच्यामुळे हे जरी राहू दिलं तरी चालेल। पण आता आपल्याकडे गरम ताजा आहार मात्र जून जुलैचा आलेला आहे, तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे। हा जसा येईल तसा तुम्हाला तो नोंदवायचा आहे, परंतु हा आता येऊन गेलेला आहे, मागच्याच महिन्याला येऊन गेलेला आहे, त्याच्यामुळे जून जुलैचा जो आलेला असल्यामुळे आपल्याला आता जून महिन्याचा आपण अर्धा भरलेला आहे, आता जुलै महिन्याचा आपण अर्धा भरणार आहोत। तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इकडे आपल्याला क्लिक करावं लागणार आहे। बघा, इकडे आपल्याला क्लिक करायचं। इकडे क्लिक केल्यानंतर अगदी सगळ्यांना माहिती, जर तुम्ही बचत गटाचा जर तुमच्याकडे आहार असेल तर तुम्ही बचत गटाचं देखील तुमचे जे मुलं असतात, एकूण रोजचे जे मुलं आहेत त्या मुलांच्या म्हणजे एका दिवसासाठी जो आहार लागतो तो गुणीला एका दिवसाचं तुम्ही पूर्ण 20 मुलं असतील तर 20 गुणीला जो एक आहार असेल तो करून घ्यायचा। आणि असं आपल्या जेवढे आहाराचे दिवस असतात तर ते करून जरी तुम्ही भरलं तरी पण काही हरकत नाही। तर आता आपल्याला जो कच्चं धान्य आपल्याकडे प्राप्त होत आहे, ज्यांच्याकडे फेडरेशनचा आहार येतो तर आमच्याकडे देखील तोच आहे 2 महिन्यासाठी आलेला, तर तो त्यांचं आहे, त्यांचं भरायला अगदी सोपं आहे। फक्त बचत गटाचं थोडं प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही बचत गटाचं देखील सहज भरू शकता, पण भरायलाच पाहिजे ताईंनो। जर तुम्ही हे आणि हे पूर्ण भरलं तर आपल्याला 1 मार्क आहे, एवढं लक्षात ठेवा, हा 1 गुण आहे। आणि याच्यासाठी आपल्याला सेविकेला 200 आणि मदतनीस ताईला 100 रुपये, त्याच्यामुळे दोघंही भरा, 1 भरलं 1 राहू दिलं तरी तुमचा प्रोत्साहन भत्ता जाणार आहे। त्याच्यामुळे मी वारंवार तुम्हाला सूचना सांगत असते, व्हिडिओच्या माध्यमातून आठवण करून देत असते ताईंनो। आता आपल्याकडे हा उपलब्ध आहे, हा आपण भरून घेऊ, पण हा मात्र आपल्याला नंतर आठवणीने भरायचा आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपण गरम ताजा आहार भरणार आहोत, ती इथे आपण क्लिक करणार आहोत। आता बघा, मागच्या महिन्याला माझा एकूण जो आहार आला होता ग्रॅममध्ये तो होता 1,53,900 ग्रॅम इतका आलेला होता। त्याच्या भागीला 2 केलं म्हणजे मागच्या महिन्याला 76,950 एवढा मी नोंदवलेला होता ना, आता देखील मी तेवढाच नोंदवणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला करायचं। बघा ताईंनो, 2 महिन्यासाठी THR पण येतो, 2 महिन्यासाठी गरम ताजा आहार पण येतो, फक्त भागीला करून घ्यायचं, दुसरं काहीच करायचं नाही। पाकिट संख्या देखील तशीच टाकायची। आणि एक लक्षात ठेवा, जो आपण लाभार्थ्यांचा म्हणजे THR भरणार तर THRचं गरोदर मातांचं वेगळं, स्तनदा मातांचं वेगळं, या पद्धतीनेच आपल्याला भरायचं। आपल्याकडनं मागणी देखील त्याच पद्धतीने केली जाते। आता हे भरून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फक्त आता इथे तुम्हाला दिनांक क्लिक करायची। बघा, दिनांक खूप महत्त्वाची आहे। आता आपल्याकडे हा आहार जून महिन्याच्या आधी येऊन गेलेला आहे, जून जुलैचा आहार हा आपल्याकडे मे महिन्याचा झालेला आहे, म्हणजे आपल्याला 1 तारीख ही टाकायला काहीच प्रॉब्लेम नाही। 1 वर क्लिक करा, त्याच्यानंतर ओके करा। तुम्ही जरी उशिरा भरत असतील तरी देखील 1 तारीख टाकायची, हे खूप महत्त्वाचं आहे ताईंनो। कारण की दिनांक ही जी आहे ही तुम्ही जोपर्यंत क्लिअर जी आहे ती जर केली नाही तर तुमचा पहिलेपासून आहार धरला जाणार नाही। त्याच्यामुळे कधी टाकत असताना सुरुवातीचीच 1 तारीख टाकायची। THR जरी लेट आला तरी देखील त्याची तारीख 1च टाकायची आहे नोंदवताना, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला स्टॉक करायचे, एवढीच काळजी आपल्याला घ्यायची। तर आज आपण गरम ताजा आहाराविषयी जर पाहिलं तर
आपला जो स्टॉक आहे तो नोंदवला गेलेला आहे. तर बघा आपल्याला जर क्लिक केलं तर आपण जो नोंदवलेला स्टॉक आहे तो आपल्याला वितरित साठा बघा कशा पद्धतीने आपण बघू शकतो. आपला साठा वितरित झाला. बघा ताईंनो, अजून आपल्याला कार्यालयाकडनं ह्या संदर्भामध्ये स्टॉक भरण्यासंदर्भात काही आलेलं नाही, पण लवकरात लवकर येऊ शकतं. आणि त्यावेळेस मात्र आपल्याला रुटीन कामाला सुरुवात, कारण आपलं सगळंच आता ऑनलाईन होणार आहेत. आपले बहुतेक रजिस्टर हे कमीच झालेले आहेत, 1 2 3 मोजकेच ठेवले, तर त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आता ऑनलाईन भरायच्या आहेत. त्यामुळे हा आपला प्रोत्साहन भत्ताचा देखील खूप महत्त्वाचा विषय. त्याच्यामुळे ताईंनो हे भरायला विसरू नका. व्यवस्थितरित्या दर महिन्याला नोंदवत जा. मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते. आता आपण जे भरलेलं आहे ते आपण इथे क्लिक करून बघू शकतो. बघा इथं तुम्ही क्लिक केलं, तुम्ही काय तारखेला नोंदवलेले, अगदी मी नेहमी सांगत असते त्याच पद्धतीने. तर बघा 1/7 आणि काय स्टॉक भरला आपण हे देखील. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी फक्त तुम्हाला 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचा गरम ताजा म्हणजे बचत गटाचा असेल किंवा तुमच्याकडे कच्चं धान्य आलं असेल तर ते 2 महिन्यासाठी जर असेल कच्चं धान्य आलेलं तर त्याला भागून घ्यायचं. एकूण जे ग्रॅममध्ये जिन्नस असतात सगळं, तेल मीठ हळद तिखट जेवढे जिन्नस आहेत त्या सगळ्यांची बेरीज मारून घ्यायची आणि ते भागीला 2 करायचं. अर्धा ह्या महिन्याला अर्धा त्या महिन्याला. आता आपला जून जुलैसाठी आला होता, अर्धा जूनला टाकला गेला असेल, आता जुलैला टाकायचं. आणि तुमच्याकडनं चुकून जर मागच्या महिन्याला कमी टाकला गेला असेल तर तो राहिलेला देखील या महिन्यामध्ये ॲड करायचा. परंतु एकूण जो साठा प्राप्त झाला आहे तो तुमचा इथं यायला पाहिजे. आणि तुमच्याकडनं जास्त झाला असेल तर ह्या महिन्याला कमी करून घ्या, जेणेकरून तुमचा तो साठा बरोबर होईल. अशा पद्धतीने ताईंनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये हे काम आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण की याच्यामुळे आपल्याला सेविका असतील तर 200 रुपये, मदतनीस असेल तर 100 रुपये तर आपली ते महिन्याला येणार आहेत. त्याच्यामुळे आपला प्रोत्साहन भत्ता एकदम छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जातो ताईंनो. तर त्याच्यामुळे याच्याकडे आवर्जून आणि व्यवस्थित भरा, म्हणजे आपल्याला आणि एकदा केलेला आपल्याला बदल करता येत नाही. कमी भरला असेल तर पुढच्या महिन्याला वाढवून तुम्ही टाकून करेक्शन करू शकता. जास्त भरला गेला असेल तर कमी करून तुम्ही करू शकता, पण याच्यामध्ये बदल करता येत नाही, डिलीट करता येत नाही. त्याच्यामुळे काळजीपूर्वक भरा. एवढंच मी सांगते. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.